ओम साईनाथाय नमः. ओम साईनाथाय नमः. ओम साईनाथाय नमः. सबका मालिक एक. श्रद्धा सबुरी ह्या विचारांनी शिर्डी भारावून गेली. साईंचं आगमन शिर्डीत झालं आणि शिर्डीतल्या दीन दलित लोकांना, गोरगरिबांना, जी समाजात वंचित होती अशा घटकांना, वेगवेगळ्या जाती धर्माला एकत्र करण्यासाठी स्थान मिळालं. आणि स्थान मिळवून सुरुवातीच्या काळामध्ये बाबांच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणींना त्यांनी, अनेक दीनदलितांना आणि समाजामध्ये वंचित आणि अतिशय दुर्लक्षित घटकांना काय दिलं? अरे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा, देव तेथेच मानावा. अनेक गोष्टी आपण पाहिल्या आणि अनेक गोष्टी आपण पाहिल्या, अनुभवल्या, ऐकल्या, पण आपण कधी आत्मसात नाही केल्या. म्हणजे आपण मोठमोठे ग्रंथ वाचतो, पण एकाही ग्रंथाचं अवलोकन आपण करत नाही. मला नम्रतेने सांगावंसं वाटतंय, तुकोबा, ज्ञानोबा, चोखा ही सर्व मंडळी वागली आणि जगली, याच्यात अंतर ठेवलं नाही. त्यांनी दीनदलितांची सेवा केली. महात्मा गांधीजींनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. ही कधी मठात बसली नाही, तर ही माणसात आली. जनमानसात जाऊन त्यांनी समाजाची सेवा केली आणि म्हणून ती माणसं सामान्यातून असामान्य झाली. लोकांनी त्यांना देवाचं रूप दिलं. त्या देवातूनच आपण पाहतो पुढे समाज उभा राहिला. गाडगे बाबांनी सांगितलं, पांडुरंगाच्या तेथे जाऊन साफसफाईला महत्त्व देणारा आणि स्वच्छता हेच माझं आयुष्य आहे असं म्हणणारा. लोकांनी टाकलेल्या खापरामध्ये त्यांनी आपल्यासाठी अन्न गोळा केलं आणि कधीही कुठेही त्यांनी मौज मजा न करता समाजासाठी अहोरात्र ही माणसं झटत राहिली. तशा माझ्या साईंची सीमा आणि परिसीमा जर पाहायची असेल तर ती सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीच्या माध्यमातून ती पाहावयास मिळेल. बाबांनो, ती पाहावयास मिळेल. आज अनेक लोक चिंतनात आहेत, चिंतेत आहेत. अनेक लोक मनन करत नाहीत. स्वतः जीवन आत्मसात करण्यासाठी अध्यात्माची कास धरावी, परंतु ती अभिमानाने नव्हे तर ती स्वाभिमानाने धरावी. ती गोष्ट एक कुठल्याही प्रकारे कृतज्ञ न होता कृतज्ञतेने आत्मसात करावी. मला या ठिकाणी सांगायचं आहे, साईबाबांचं जीवन जगत असताना त्यांनी काय दिलं समाजाला? का जातो आपण हजारो करोडो अरबो लोक त्या शिर्डीच्या समाधीला जाऊन डोकं का टेकवतात? बाबांनो, साधेपणाची आस. बाबांकडे जर सहज जरी पाहिलं ना तर साधेपणाचा कळस. आजही साईबाबांकडे पाहिल्यानंतर सुचिरभूत आणि साधेपणाचा पहिला कळस आपल्याला दिसतो, जो जीवनामध्ये मानवाने दिलेला आहे. श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. आपली श्रद्धा ही फक्त आपल्या स्वार्थापोटी नसली पाहिजे. या समाजाला, या राष्ट्राला, या देशाला, या समर्पित भूमीला काहीतरी देण्यासाठी मी आलोय की नव्हे घेण्यासाठी? आणि म्हणून साईबाबांच्या नगरीमध्ये साईवाणीला सुरुवात करत असताना बारामतीच्या गाडीखेल तालुका, बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आम्ही साईवाणी सत्संगच्या माध्यमातून 50 एकरामध्ये साईबाबांचा सत्संग, साईबाबांचं मेडिटेशन सेंटर. कारण या ठिकाणी मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची. ती गोष्ट अशी आहे, माणूस जगामध्ये दुसऱ्यामध्ये सगळं शोधायचा प्रयत्न करतो, पण स्वतःमध्ये कधी जात नाही. पृथ्वी तलावर जेव्हा व्यक्तीने, ब्रह्मदेवाने सगळी पृथ्वी तयार केली आणि सांगितलं, आता पृथ्वी तयार झालेली आहे, मी कुठे जाऊ? इंद्राच्या सभेमध्ये सर्व चर्चा करत असताना कोणी म्हटलं सूर्यावर जा, कोणी म्हणलं चंद्रावर जा, कोणी म्हणलं हिमालयावर जा. सर्वांनी सांगितलं, बाबा रे, तिथं सर्व ठिकाणी सर्व पोहोचतील, पण मानवात जर तुम्ही गेलात तर मानव मानवाला शोधणार नाही. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण काय करायला हवं याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही, आणि दुसऱ्याने काय करावं हे मात्र आपण अगदी तंतोतंत सांगतो. ही चूक आहे. दुसऱ्यासाठी आपण काय चिंतन करतो याच्यापेक्षा आपण आपल्याला घडवण्यात वेळ घालवला पाहिजे. मला तरुण मुलांना, तरुण मुलींना, समाजातील सर्व घटकांना आव्हान करायचंय की तुम्ही आत्मकेंद्रित होऊ नका, पण तुम्ही तुमच्या आत्म्याचा विचार नक्की करा. कारण आत्मा आणि परमात्मा यामध्ये फक्त एकाच गोष्टीचं अंतर आहे, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःमध्ये जाणे. मेडिटेशन, त्याला मी शब्द दिलेला आहे साई सहज योग. यावर मी आता थोडंसं 2 मिनिटं बोलणार आहे. जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं. अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं. यशाच्या शिखराकडे जाताना म्हणजे जीवनाच्या ध्येयाकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. गेलेला क्षण आणि गेलेला दिवस परत येणार नाही. जीवनामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये साई सहज योग म्हणजे काय, आणि बारामतीमध्ये हे रिक्रिएशन सेंटर, मेडिटेशन सेंटर, एक भव्य असं साईवाणी हॉस्पिटल, एक भव्य असं साईवाणी गुरुकुलम विद्यालय, आणि त्याच्या आजूबाजूला 10-10 गुंठ्यामध्ये एक 50 एकराचं नगर आम्ही उभं करतोय. ते नगर आहे निसर्गाच्या सानिध्यात. ते निसर्गाच्या सानिध्यात उभं करत असताना 4 माणसं त्या ठिकाणी आली पाहिजे. जीवनामध्ये आपल्या मनावर त्यांनी काम केलं पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, एकांतात गेलं पाहिजे. एकटं राहणं आणि एकांतात जाणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे आपण आपल्यामध्ये कधी जावं, कधी जाऊ नये. आपण 24 तास सहज साई सहज योग जर केला, सुरुवातीचे सकाळी उठल्यानंतर 45 मिनिटं जर दिले ना स्वतःला, आयुष्य बदलून जाईल बाबांनो. मी अनेक अलंकार या ठिकाणी सांगू शकतो, पण मला अलंकार सांगण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ सांगण्यासाठी, मला जे काही उमगलंय ते तुमच्या पुढे मांडण्यासाठी साईंच्या रूपाने, साई वाणीच्या माध्यमातून आम्ही येतोय. दररोज सकाळी 4 ते 5 लाईव्ह, पहाटे 4 ते 5 मेडिटेशन, आणि 5 ते 7 लाईव्ह स्पीच. ज्या 2 तासामध्ये तुमचं आयुष्य उभं राहील. 108 विषयांना स्पर्श केलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची पथ की खोज. आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःचा पथ म्हणजे मार्ग कसा निवडायचा, फार काही लागत नाही हो. साध्या साध्या गोष्टींमध्ये जीवन आहे. फार अवघडात गेलं ना की फार अवघड वाटून जातं, आणि तेच जर सोपं होऊन पाहिलं ना फार सोपं वाटतं. मानलं तर खूप सोपं आहे, खूप अवघड आहे, पण आपण कसं जगतो ना त्यावर ते महत्वाचं आहे. साई सहज योग म्हणजे काय, तर त्याबद्दल मला आता 2 दृष्टांत तुम्हाला द्यायचे. मला एक सवय पहा, म्हणजे मी गोष्टी रूपाने थोडंसं बोलतो, आणि गोष्ट आपल्याला फार लवकर समजते, फार समजून जाते, फार उमजून जाते. आणि समजलेली गोष्ट जेव्हा आपण आपल्या जीवनात आत्मसात करायला जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं आपण कुठे आहे. अरे आपलं आयुष्य फार सुंदर आहे. अनेक डिप्रेशन झालेली लोक पाहिली. कशाचं रे ओझं घेता तुम्ही. म्हणजे सर्वांनाच माहिती आहे सस्याच्या अंगावर ते पान पडतं आणि त्याला वाटतं आभाळ पडलं, ते पळतं 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 आणि पळूनच मरतं. आपलंही तसंच आहे. निराश झालेल्या माझ्या सर्व बांधवांना मला सांगायचं आहे, एक फार मोठा राजा असतो, आणि तो राजा अचानक अनेक युद्ध हारतो आणि तो अतिशय भिकारी बनतो. तो एका फकीराला भेटायला जातो. तो फकीर फार मोठा असतो, जगतमान्य फकीर असतो. राजा तिथे जातो, नतमस्तक होतो, फकीराचा आशीर्वाद घेतो आणि शांतपणाने बसून राहतो. फकीर काही न बोलता फक्त एवढंच सांगतो, ये समय भी बदलेगा, ही वेळ पण निघून जाईल. राजा म्हणतो, मी तर तुम्हाला काहीच विचारलं नाही महाराज. तुम्ही विचारायची गरज नाही. तुमच्या मनात जे चाललंय ते मी जाणलंय. तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. ही वेळ पण जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा आणि लागा, कामाला लागा. ते बाहेर पडतात. पुन्हा एकदा उभारीने उभारी म्हणतात ना, घे भरारी होईल उभारी. तसं जीवन सुरू होतं. आशीर्वाद तरी काय असतो? हाच आशीर्वाद असतो.
आणि मग तो आशीर्वाद घेऊन तो माणूस बाहेर पडतो, लढाया जिंकायला सुरुवात करतो. लढता लढता फार 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 आणि फार पहिल्यापेक्षाही मोठा राजा होतो. आणि मग अतिशय सन्मानाने तो जगत असतो. शेवटी परत तो एक दिवस त्याच फकीरांना भेटायला जातो, आशीर्वाद घेतो. आणि तिथे राजा जरी असतो तरी तो आपल्या गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे नतमस्तक होऊन तो तिथे खाली बसतो आणि पुन्हा आशीर्वाद घेतो. स्मितहास्य करून फक्त तो फकीर त्याला एवढंच सांगतो, बेटा ये समय भी जाएगा, ये समय भी बदलेगा. जर तुम्हाला आयुष्यात, म्हणजे राजा असताना सुद्धा तो म्हणतो की जास्त गर्व करू नकोस, हाही समय जाईल, ही वेळ जाईल. त्यावेळेस राजा स्मितहास्य करून तिथून निघून जातो आणि आपलं दैनंदिन कार्य चालू ठेवतो. कशाला चिंता करता हो? चिंता कशाला करता? आयुष्याचं सेम तसं आहे पा. गंमत सांगतो छोटीशी. राबिया नावाची एक फार मोठी युनानी फकीर होऊन गेली. राबिया ती अशी वृक्ष म्हातारी होती, फार फटकळ होती बोलायला, पण फार ज्ञानी, फार गुणी आणि फार कर्तृत्ववान. तिची सगळ्या जगात कीर्ती पसरली होती. ती आपली झोपडीमध्ये एकटीच राहायची. गावातले लोक तिला फार मानायचे. एक दिवस संध्याकाळची वेळ होते आणि राबिया अंगणामध्ये काहीतरी शोधत असते. लोक येतात, राबिया काय झालं, काय शोधतेस? काय नाही रे, मी काल रात्री आहे ना माझी एक गोधडी शिवत होते आणि माझी सुई हरवली. मग सगळे तिला शोधू लागतात. तासभर होतं, अंगणामध्ये सगळे सुई शोधतात. जवळ अख्खं गाव जमतं पा. गावाकडे तुम्हाला माहिती, सगळे लोक गोळा होतात. पण अर्ध्या तासाने, एक तासाने एका बाईला शंका येते. तिला विचारते, राबिया तू शेवटी कुठे शिवत होतीस ग? म्हणजे तुझी सुई कुठे हरवली? ती म्हणते, अगे घरात हरवली. मग तू घरामध्ये म्हणजे झोपडीमध्ये शिवत होतीस ना, मग बाहेर का शोधतीये? तर एक माणूस म्हणतो, काय वेडी बाई आहे, म्हणतो सुई घरात हरवली आणि शोधतीये बाहेर. सगळ्यांचं तसंच झालंय. राबियाला आणि त्या बाईला हसू नका. आपल्या जीवनाचं तसं आहे. आपलं सुख आत आहे, परमात्म्यात सुख आहे, अंतर्मनात सुख आहे, अध्यात्मात सुख आहे, आत्म्यात सुख आहे, आपल्यात सुख आहे, आपल्या सुखात सुख आहे. आपण शोधतोय बाहेर. कोणी ड्रग्स मध्ये शोधतोय, कोणी पार्टीमध्ये शोधतोय, कोणी राजकारणाच्या नशेत शोधतोय, कोणी फार मोठं उद्योजक होण्यासाठी चुकीच्या मार्गाने जाण्यास शोधतोय. अरे कुठं सुख आहे? आयुष्यात खूप मोठं व्हायचं ना बाबांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, फार फार आणि फार मोठा माणूस एक दिवस एका फकीराकडे जातो आणि त्या फकीराला म्हणतो, तुझं काम चांगलंय, मला तुला देणगी द्यायची, देणगी. बाल तुला काय पाहिजे माग, मी फार श्रीमंत माणूस आहे. तो माणूस त्याच्याकडे बघून हसतो, खालून वरपर्यंत एकटक पाहतो आणि विचारतो, मला तर काय तुझ्याकडे कुठली श्रीमंती दिसत नाही, म्हणतो संपत्ती तर काय दिसत नाही, तू तो मोकळा आहे. तो माणूस जरा गर्विष्ठ असतो. पैसा आल्यावर गर्व येतोच लोकांना, नाही म्हणलं तरी तुम्हाला माहिती आहे. तो गर्वाने म्हणतो, अरे माझ्याकडे काय, मी पैसा घेऊन थोडाच आलोय बाबा, माझ्याकडे घरी पैसे आहेत, माझ्या बँकेत पैसे आहेत, माझी संपत्ती एवढी आहे, मला काय दिसत नाही, म्हणतो. ठीक आहे म्हणतो, मी ठीक आहे तुझ्याकडनं एक गोष्ट घेईल, पण आज नाही म्हणतो, मी वेळ आल्यावर घेईल. माझी एकच फक्त परीक्षा आहे, तेवढी तू पास हो, आणि ती पास जर झाला तर मग मी तुझ्याकडनं संपत्ती घेईल. मी 20 वर्ष झालं हेच प्रश्न विचारत लोकांना फिरतोय, पण कोणी काय मला अजून या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तू देतोस का? तो माणूस फार गर्विष्ठ असतो. त्याला वाटतं पैसा म्हणजेच सगळं. तो म्हणतो, देईल, विचार तर खरी. तो प्रश्न विचारतो त्याला, बाबा हे बघ, ही सुई आहे माझ्या हातात, ही घे, आणि ही सुई घेऊन तू मेल्यानंतर मात्र फक्त वर घेऊन जा. तू स्वर्गात जाशील असं आपण गृहीत धरू. तू स्वर्गामध्ये ही सुई फक्त मेल्यानंतर घेऊन जा. तू जर ही सुई मेल्यानंतर स्वर्गात घेऊन गेला तर मी समजेल तू श्रीमंत आहे. तो माणूस रात्रभर विचार करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी येतो, त्याच्या पाया पडतो, म्हणतो माझं चुकलं, माझ्याकडे काहीच नाही. अरे एवढं तुम्ही कमवता आणि जर एक सुई तुम्ही जर मेल्यानंतर वर घेऊन जाऊ शकत नसाल तर कसली रे तुमची श्रीमंती, कसली रे तुमचा पैसा? पैसा श्रीमंती ही कर्तृत्वावर असते बाबांनो, ज्ञानावर असते. हाय का तुकोबाच्या गाथेला मरण? अरे माथा ज्याला त्यांनी गाथा वाचावी, गाथा ज्यांनी वाचली त्यांनी तुकोबाचं आयुष्य समजायचंय. जोडून या धने उत्तमे वारे, उदास विचारे वेतक वेच करी, उत्तमेची गती तो एक भोगील, उत्तम पाविल जीव खाणी.
याजसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटले या धावा तृष्णेची या. लोकमान्य टिळकांनी सांगितलं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे. प्रत्येकाने आयुष्यात वाक्य दिलं, त्या वाक्यासाठी ते लोक जगली. स्वामी समर्थ म्हटले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू श्री वामनराव पैंचं वाक्य आहे. कोण कोण माणसांनी काय काय ज्ञान दिलं, कोणी कोणी काय काय ज्ञान दिलं. अवघाची संसार सुखाचा करीन, असं माऊलींनी सांगितलं. अरे या जगासाठी अहोरात्र झटणारी माणसं जेव्हा एखादं वाक्य देऊन जातात, ते वाक्य म्हणजे त्यांचं आयुष्य असतं, पण त्या वाक्यासाठी ते आयुष्यभर झिजलेले असतात, हे विसरून चालणार नाही. आज मला जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, साई सहज योग म्हणजे सकाळी 45 मिनिटं करायची साधना आहे. बारामती सारख्या पवित्र ठिकाणी आम्ही हे सेंटर सुरू केलंय. ज्याला ज्याला यायचंय त्याने आमच्या साईवाणी.org आणि सुनील नानासाहेब करपे 9604050607 या मोबाईलवर संपर्क करून तुम्ही आमच्या सेंटरला भेट द्या. या ठिकाणी 45 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय आणि पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपल्या स्वतःला जी साधना करायची ती मी सांगणार आहे. कशाचीही गरज नाही, जमिनीवर बसून करावायची ही साधना आहे. फक्त श्वासाचा उपयोग करायचा आहे आणि ध्यानातील विचारांचा उपयोग करायचा आहे. तुमचं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.